शेतकरी मित्रांनो नमस्कार. किसान विजन इंडिया या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या किसान कन्सल्टन्सी लॅबला भरपूर कंपन्यांचे जे प्रोडक्ट्स असतात ते चेकिंगसाठी येतात, ट्रायल्ससाठी येतात. तर आपण सर्वात आधी आपल्या लॅबला ते चेक करतो आणि लॅबला चेक करून शेतकऱ्यांच्या बांधावरती पण त्याला डायरेक्टली चेक केलं जातं आणि नंतर त्या उत्पादनाचे, त्या प्रोडक्टचे जे रिव्ह्यू असतात, रिपोर्ट्स असतात ते आपण त्या कंपनीपर्यंत पोहोचवतो. शेतकरी मित्रांनो, त्यामधीलच एक उत्पादन ते म्हणजे पीएच बॅलेन्सर. शेतकरी मित्रांनो, भरपूरदा आपण आपल्या शेतामध्ये फवारणी करतो, तसेच ड्रिंचिंग करतो, वॉटर सोल्युबल खतं देतो, परंतु ते देताना आपण आपल्या कधी विहिरीचा, कधी बोरचा किंवा आपल्या कालव्याचा कधी पीएच चेक केला आहे का? म्हणजे भरपूरदा काय होतं की जे आपल्याकडे विहीर असेल, बोर असेल, त्याचा पीएच हा वाढलेला असतो. कधी आपण कालव्याचं पाणी यूज करतो, त्याचा पीएच हा वाढलेला असतो. तर त्यासाठी काही आपण उपाययोजना नेमकी करतो का? तर भरपूरदा शेतकऱ्यांचे उत्तर याला नाही असे असते. तर शेतकरी मित्रांनो, चला बघूया या पीएच बॅलेन्सरचे आपल्या शेतीमधील फायदे. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण विहिरीचे एक 500 ml म्हणजे अर्धा लिटर इथे पाणी घेतलेलं आहे. हे पाणी आपण सर्वात आधी आपल्या बीकरमध्ये टाकूया. आपण इथे बघू शकता की आपण 500 ml पाणी घेतलेलं आहे. सर्वात आधी आपण या पाण्याचा पीएच मेजर करून घेऊया की नेमका पीएच आता याच्यामध्ये किती येतो. तर आपल्याकडे हे पीएच मीटर आहे. त्या पीएच मीटरवरती आपण ते चेक करूया. तर आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो, याचा जो पीएच आहे हा 8.3 आहे. सध्याच्या कंडिशनला जो आपल्या पाण्याचा पीएच आहे हा 8.3 आहे. तर आपण याच्यामध्ये काय करूया, याला आपण स्टेबल ठेवूया आता. आणि आपलं जे पीएच बॅलेन्सर आहे याचा आपण एक छोटासा पार्ट घेऊया. आपल्याला याच्यामधून साधारणतः आपल्या सिरिंजद्वारा एक 0.5 ml म्हणजे अर्धा ml आपल्याला याच्यामधून आपलं पीएच बॅलेन्सर घ्यायचं आहे. ते आपण इथे घेऊया. साधारणतः बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण इथे जवळपास एक अर्धा ml आपण इथे आपलं पीएच बॅलेन्सर घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि आपण याला काय करूया, आपल्या ज्या पाणी आहे त्याच्यामध्ये आपण याला ऍड करूया हळूहळू. साधारणतः इथे आपण याला पूर्णपणे ऍड केलेलं आहे. याला काय करूया, आपण आपल्याकडे एक चम्मच आहे त्याच्याद्वारे थोडं मिक्स करून घेऊया पूर्ण. आता आपण बघू शकत असाल की हळूवारपणे याचा पीएच हा कमी व्हायला लागलेला असेल. पूर्णपणे आपण मिक्स केलेला आहे. आणि आपण जर याला बघितलं शेतकरी मित्रांनो, तर हा पीएच तुम्ही बघू शकता 5.8 वर गेलेला आहे. शेतकरी मित्रांनो, म्हणजे जो पीएच आपला हा 8.3 होता तो एका 10 सेकंदामध्ये डायरेक्टली 5.8 वर आता आलेला आहे. म्हणजे 5.8 वरती हा पीएच आपल्याला आलेला आहे. तर आपण जर ह्या प्रोडक्टचा व्यवस्थित वापर केला तर आपल्याला ज्या फवारणी असतात, ज्या आपण ड्रिंचिंग करतो किंवा पाणी देतो, तर ते आपल्या झाडांना 100% व्यवस्थित लागू होईल आणि नक्कीच आपल्याला त्यापासून आपल्याला फायदा होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा नक्की वाढ होईल. शेतकरी मित्रांनो, हे जे प्रोडक्ट आहे हे सध्या मार्केटला स्टेबल या नावाने उपलब्ध आहे. आणि या प्रोडक्ट बाबत अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधू शकता आणि या प्रोडक्ट बाबत अधिक माहिती घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या शेतीविषयक, पिकांविषयक व्हिडिओज पाहण्याकरता आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.